नमस्कार प्रेक्षकांनो. तर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की काव्या तिची IAS ची तयारी करू लागते. तर पार्थ तिच्याकडे पाहून हसत म्हणत असतो, आज सूर्य कुठून उगवला? एवढे दिवस नाही, आज तुम्ही स्वतःहून अभ्यासाला बसला. तेव्हा काव्या पार्थला म्हणू लागते, मागील काही दिवस मी हरवले होते, पण आता मला माझा मार्ग मोकळा झालाय. आता माझ्या आयुष्यामध्ये मला काय अभ्यास सोडून काही वाटत नाही. तर दुसरीकडे आता नंदिनी कपडे ठेवण्यासाठी कपाट उघडते. तेवढ्यात जीवा आणि काव्याचा हातात हात ठेवून असलेला स्टॅच्यू असतो तो खाली पडतो आणि फुटतो. त्या आवाजाने जीवाही उठतो आणि बघतो तर काय कसला आवाज झालाय आणि ते त्याला दिसते. त्यांची आठवण खाली पडून फुटून गेली आहे. हे पाहून तो खूप अस्वस्थ होतो. तो नंदिनीवर खूप चिडतो. म्हणतो, "अगं नंदिनी, तू हे काय केलंस? तुला किती वेळा सांगितलं माझ्या वस्तूंना हात लावायचा नाही. ही आमच्या प्रेमाची शेवटची आठवण होती आणि तीही तू तोडलीस." हे ऐकून आता नंदिनीला मग खूप मोठा धक्का बसतो. तर प्रेक्षकांनो, असेच लेटेस्ट अपडेट्स पाहण्यासाठी आजच आमच्या